रणरागिणी न्यूजचा प्रथम वर्धापन दिन, शौर्य पद्मराज रत्न पुरस्कार सोहळा तथा पत्रकारांचा सन्मान सोहळा नाशिकमध्ये दिमाखात संपन्न. राज्यभरातील महिलांचा सन्मान. जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत. नाशिक सातपूर येथील मोतीवाला कॉलेजच्या भव्य दिव्य अशा ऑडिटोरियम हॉलमध्ये शौर्य रणरागिणी न्यूजचा प्रथम वर्धापन दिन, शौर्य पद्मराज रत्न पुरस्कार तथा पत्रकार सन्मान सोहळा अत्यंत दिमाखात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय समाजभूषण श्री नानजीबाई खेमजीबाई ठक्कर, डायरेक्टर ऑफ NKT ग्रुप ठाणावाला ठाणे, नाशिक जिल्ह्याच्या आपल्या लाडक्या दमदार आमदार आदरणीय सौ सीमाताई महेश हिरे तथा कर्तृत्व आणि आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या मयुरीताई अंकुश पवार, नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या, डायनॅमिक पर्सनॅलिटी असणाऱ्या आणि मॉडेलिंग क्षेत्रात अलौकिक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असणाऱ्या सौ स्मिता अहिरे, मिसेस इंडिया 2024 व मिसेस महाराष्ट्र 2023, कणखर आणि धडाडीचे व्यक्तिमत्व असणारे श्री संदीप रमेश शर्मा, अध्यक्ष शीतला माता सामाजिक सांस्कृतिक मित्रमंडळ इगतपुरी, उत्कृष्ट कलाकार मयुरीजी सोनी ठाणे आणि पत्रकार क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि नावाजलेले व्यक्तिमत्व असणारे श्री विश्वासराव आरोटे सर, संपादक दैनिक समर्थ गावकरी हे दिग्गज मान्यवर उपस्थित होते. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री भाऊसाहेब वागचौरे साहेब हे काही कारणास्तव कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच चॅनलच्या पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहनपर वक्तव्य देखील केले. या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण राज्यभरातून विविध क्षेत्रातील महिलांनी यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता, ज्यांना शौर्य पद्मराज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून चॅनलच्या धैर्यवादी पत्रकारितेचे आणि सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले. विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेले हे पाऊल समाजाला नवी दिशा देणारे असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले आणि चॅनलच्या संपादिका गायत्री लसके यांचे विशेष कौतुक देखील केले. कार्यक्रमात विशेष उपस्थितींमध्ये कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर दक्षा धोंगडे, KSKW कॉलेजच्या प्राध्यापक सौ सपना बेतसे आणि उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्या धनश्री गायधनी, तसेच महालक्ष्मी देवस्थान सटाणाचे ट्रस्टी असणारे श्री अरविंदजी सोनवणे, तसेच हरिभक्त परायण संगीतामाई गुंजाळ, अध्यक्ष जय जनार्दन आश्रम, सौ सोनाली थोरात उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्या, तसेच सौ आशाताई मोरे संपादक निर्भीड ज्योत न्यूज आणि सन्माननीय संतोष जाधव जनकल्याण पत्रकार संघ यांचा समावेश होता. अशा या सुंदर आणि भव्य दिव्य अशा सोहळ्याचे सूत्रसंचालन उत्कृष्ट निवेदक श्री अभिजितजी कन्नडकर आणि कुमारी अश्विनी पुरी यांनी त्यांच्या सुमधुर वाणीतून केले. मयुरीताई सोनी यांच्या गोड आणि सुंदर अशा वाणीतून झालेल्या भक्तिमय गीतांमुळे वातावरण आल्हाददायक झाले. शौर्य रणरागिणी न्यूजच्या टीमकडून सर्व पाहुण्यांचा, सन्मानार्थींचा आणि पत्रकारांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. शिक्षणाची शिदोरी या सामाजिक उपक्रमाअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य जमा करण्याच्या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी चॅनलच्या संचालिका तथा मुख्य संपादिका सौ गायत्री योगेश लचके यांच्यासह शौर्य रणरागिणी न्यूजचे अहिल्यानगर जिल्ह्याचे उपसंपादक श्री तानाजी लामखडे, मामा रवंदेकर तथा चॅनलचे संपादक योगेशजी गांगुर्डे, उपसंपादक गणेशजी जगदाळे, उज्ज्वला चौधरी, ॲडव्होकेट विनया नागरे, कैलास अहिरे, रवींद्र घाटोळ, हेमराज वाघ, पंकज सोनार तथा राजनंदिनी अहिरे, कविता बाविस्कर, वर्षा कोल्हे, श्वेता बागलाने यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी सुरुची भोजनाचा छान असा आस्वाद देखील घेतला. शौर्य रणरागिणी न्यूजचा हा प्रथम वर्धापन दिन सोहळा सर्व दिग्गज मान्यवरांच्या, सन्मानार्थींच्या आणि पत्रकारांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. तसेच हा सोहळा कौतुकास्पद आणि सुवर्णक्षण ठरला.